हेलो स्टूडेंट, आज से मैं पढ़ाने जा रही हूँ 10th का अक्षर भारती इयत्ता 10वीं का। मुझे जो हमारे एसएससी के स्टूडेंट्स हैं उन्होंने रिक्वेस्ट की है कि मैं मराठी के भी वीडियो बनाऊं। चलिए आज हम पढ़ने जा रहे हैं मराठी का सेकंड लेसन, संत वाणी। संत वाणी अ अंकिला मी दास तुझा। याचे कवी कोण आहेत? संत नामदेव। जन्म 1270, मृत्यू 1350। वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवाची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्याच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे। बघा, वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ कवी म्हणून संत नामदेवांना ओळखलं जातं आणि या संत नामदेवाची अभंग रचना अतिशय उत्कट असून खूपच देवाबद्दल देवाचं वर्णन करणारी आहे आणि त्यांची भाषा एकदम सुबोध सुबोध म्हणजे सगळ्यांना समजणारी, सरळ साधी आहे। त्यांची भाषा कशी आहे? सुबोध सरळ साधी आहे। त्यांनी हिंदीत ही रचना केली आहे। बघा, संत नामदेव मराठीतले कवी असले तरी त्यांनी हिंदीत पण आपल्या अभंगाची रचना केली आहे। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। बघा, संत नामदेव फक्त महाराष्ट्रापुरते कवी न राहता त्यांनी पंजाबमध्ये पण जाऊन भागवत धर्माची म्हणजे आपल्या विठ्ठलाची विठ्ठलाबद्दलची भक्तीची जी ओढ आहे ते पंजाबमध्ये पण जाऊन त्यांनी आपलं कार्य विठ्ठलाबद्दल जी भक्ती होती ते तिथं पण त्यांनी केलं आहे। बघा, म्हणजे भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये पण त्यांनी फडकवली आहे। म्हणजे विठ्ठलाबद्दलचं जे प्रेम आहे ते पंजाबमध्ये पण जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना समजून सांगितले आहे। शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ते प्रसिद्ध आहे। बघा, पंजाबमध्ये जाऊन त्यांनी शिखांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची किती 61 कवने समाविष्ट असून मग किती आहेत? मग ग्रंथ साहेब मध्ये नामदेवांची रचना 61 भक्ती रचना आहेत आणि त्या रचनांना नाव दिलं आहे भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। बघा मुलांनो, हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही काव्य सौंदर्य हा प्रश्न सोडवाल तेव्हा सुरुवातीच्या पॅरेग्राफ मध्ये या संत नामदेवाबद्दल आपल्याला माहिती लिहायची आणि या माहितीमध्ये तुम्ही जर हे सगळं लिहिलात तर तुम्हाला खूप छान मार्क पडू शकतात। त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, तुम्ही हे पाठ केलं पाहिजे। बघा, या अंकिला मी दास या तुझ्या कवितेमधून संत वाणीमधून संत नामदेवांनी काय सांगितले आपल्याला? प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे। बघा, प्रस्तुत अभंगामधून संत नामदेवांनी विविध दृष्टांत दिले आहेत आणि त्या दृष्टांतामधून परमेश्वर कृपेची म्हणजे विठू माऊलीची कृपा आपल्यावर व्हावी याबद्दल त्यांनी या अभंगामध्ये सांगितलं आहे। पहा तर, अग्नी माझे पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझिया काळजा अंकिला मी दास तुझा। सवेची झेपावे पक्षिनी पिल्ली पडताची धरणी भुकेले वत्स रावे धेनू हुंबरत धावे वणवा लागलासे वणी पाडस चिंतित हरणी नामा म्हणे मेघा जैसा विणवित चातक तैसा। बघा, आता संत नामदेवांनी विठ्ठलाबद्दलची भक्ती आपल्याला प्रस्तुत अभंगामधून स्पष्ट करून सांगितली आहे। बघा, ते म्हणतात, अग्नी माझे पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा। बघा, जेव्हा अग्नीमध्ये बाळ पडतं तेव्हा माता कशी धावत जाते तसेच हे देवा मी संसाररूपी अग्नीमध्ये होरपळून निघत आहे किंवा संसारामध्ये जे दुःख यातना आहेत त्या मला आता सहन होत नाहीत, त्यासाठी हे देवा तू मला यातून बाहेर काढ।
असे संत नामदेव विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत आहेत. अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझ्या काजा, अंकेला मी दास तुझा. संसाराच्या जंजाळात अडकलेल्या परमभक्ताची मनोव्यथा व्यक्त करताना संत सांगतात, अग्नीमध्ये पडलेल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी दयाळू आई जशी धावत वेगाने त्याच्यापाशी जाते, तसे हे देवा मी तुला शरण आलेला, तुझ्या आश्रया आलेला मी तुझा दास सेवक भक्त आहे. मी संसाराच्या आगीत होरपळत आहे, मला यातून तू सुखरूप बाहेर काढ. तू माझी माता आहेस व मी तुझा बाळ आहे. बघा, असं संत नामदेव विठू माऊलीला विठ्ठलाला ही अशी याचना करत आहेत. म्हणजे विठ्ठलालाच ते आपली माता मानतात. म्हणूनच त्यांनी म्हणलं आहे, अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू. जेव्हा बाळ अग्नीमध्ये पडते तेव्हा माता धावत जाते. तसेच हे हे विठ्ठला मी तुझा परम भक्त आहे, आणि जेव्हा मी दुःखात किंवा संसाररूपी दुःखात संसाराच्या अग्नीमध्ये अग्नीमध्ये जेव्हा होरपळून निघतो आहे, तेव्हा तू मला या अग्नीतून बाहेर काढ. जशी माता आपल्या बाळाला अग्नीमधून बाहेर काढते, तसेच तू पण मला ह्याच्या संसाराच्या अग्निजाळामधून बाहेर काढ. सवेची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. बघा, सवेची झेपावे पक्षिणी पिल्ली पडताची धरणी. बघा, जेव्हा झाडावरून एखाद्या पक्षिणीचे पिल्लू खाली पडते जमिनीवर, तेव्हा ती पक्षिणी लागलीच खाली झेप घेते आणि आपल्या पिल्ल्याला धरते. तेव्हा तसेच भुकेले वासराचे धेनू हंबरत धावे. जेव्हा एखाद्या गाईचा पाडस पिल्लू हंबरते, जेव्हा भुकेने हंबरते, तेव्हा त्याची माता धेनू धावतच त्या वासरापाशी जाते. तसेच श्री विठ्ठलाने सुद्धा आपला सांभाळ करावा असे संत नामदेवांना वाटते. पक्षिणी, पिल्लू, हरणी, पाडस, गाय, वासरू या दृष्टांतातून संत नामदेव श्री विठ्ठलाला आपली विनवणी करत आहेत. आणि ते म्हणतात की जसे पक्षीचं पिल्लू पडताच पक्षी जसे धावत खाली झेप घेते, किंवा गायीचं वासरांना जेव्हा भूक लागते तेव्हा गाय त्याच्यापाशी धावून जाते, तसेच हे परमेश्वरा मी पण तुझं एक लेकरूच आहे, तुझं भक्त आहे. तसेच तू पण मला जसे पक्षिणी पिल्लांसाठी धावत येते, वासरासाठी गाय हंबरत भूक लागली की धावत येऊन त्याचे दूध पासे, तसंच हे परमेश्वरा मी पण तुझं एक लेकरूच आहे, तुझा दास आहे. तू पण मला त्याप्रमाणे प्रेमाचं वर्षाव कर माझ्यावर. जसे पक्षिणी आपल्या पिल्लांवर करते, गाय आपल्या वासरावर करते, तसेच त्याप्रमाणे तू पण मला माझा सांभाळ कर, माझं रक्षण कर, माझ्यावर प्रेम कर, असे श्री नामदेव श्री विठ्ठलाच्या चरणी हे प्रार्थना करत आहेत. वणवा लागलासे वणी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनितो चातक तैसा. बघा, जेव्हा वणवा लागतो जंगलामध्ये, तेव्हा हरणी आपले काय करते, पिल्लांचा शोध घेते आणि चिंतेत पडते की माझं पिल्लू त्या आगीमध्ये सापडलं तर नसेल, किंवा ते होरपळलं तर नसेल, असे तिला चिंता वाटते हरणीला. तसेच नामा म्हणे मेघा जैसा, विनोतो चातक तैसा. आणि नामदेव म्हणत आहे, जैसं चातक पक्षी फक्त आभाळातून जे पाऊस पडतो तेच पाणी पिऊन तो जिवंत राहू शकतो, तसंच हे देवा तुझं पण वर्षाव माझ्यावर कर, की ज्यामुळे प्रेमाचा वर्षाव कर, की ज्यामुळे मी जिवंत राहू शकेल.
आणि मी चकोरासारखा व्याकुळ झालो आहे, तू माझ्या जीवनदायी मेघ हो. म्हणजे मी सुद्धा चकोरा, माझी स्थिती कशी झाली आहे, चकोरासारखी. जेव्हा चकोराला आभाळातले पाणी पियायला भेटते तेव्हाच तो जिवंत राहू शकतो, तसंच तू पण माझ्यावर तसाच वर्षाव कर, मायेचा वर्षाव कर, ज्यामुळे मी जिवंत राहू शकेल किंवा मी जीवन जगू शकेल. असे विनंती संत नामदेव श्री विठ्ठलाच्या चरणी करत आहेत. बघा, ह्या पाठातून संत नामदेवांनी तीन प्रकारची उदाहरणे दिली आहेत. जसे अग्नीमध्ये बाळ पडले तेव्हा त्याची आई धावत जाते, आणि झाडावरून अचानक धरणीवर पडलेले पिल्लू जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा ती त्याला वाचवण्यासाठी तत्परतेने झेप घेते. वासराला भूक लागते व ते हंबरते. त्याची भूक तात्काळ जाणून गाय त्याला दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते. रानात पेटलेल्या वणव्यात हरणीचे पाडस सापडले तर हरणी चिंतित होते, व्याकुळ होते. त्याप्रमाणे संत नामदेवानी श्री विठ्ठलाला पण आपण पण त्याचप्रमाणे त्याचे लेकरू आहोत, मूल आहोत, दास आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न या अभंगातून केलेला आहे. पहा मुलांनो, आता आपण पाहणार आहोत शब्दार्थ. अंकीला शरण आलेला, अंकित झालेला. द वन हू हॅज सरेंडर्ड, सब्जेक्टेड टू. अग्नीमध्ये, इन द फायर. कनवाळू, ममताळू, दयाळू. कंपॅशनेट, तैसा तसा, दॅट वे. माता, आई, जननी, मदर. माझिया, माझ्या, माय किंवा माइन. काजा, काम, कर्म, कार्य. वर्क, डीड, टास्क. दास, गुलाम. हंबल, सर्वंट. सेवेची, लगेच, पटकन. ॲट वन्स, इन्स्टंटली. झेपावे, झेप घेत. स्प्रिंग्स, लिप्स फॉरवर्ड. पिल्ले, बाळे. बेबीज. धरणी, जमिनीवर. ऑन द अर्थ, ऑन द ग्राउंड. वत्सरावे, वासरू, वासराच्या आवाजाने. बाय द क्राय ऑफ द काल्फ. धेनू, गाय, अ काऊ. हंबरत, लोविंग. वणवा, अग्नी, मोठी आग. कॉन्फ्लॅग्रेशन, वणी, रानात. इन द फॉरेस्ट, इन टू जंगल. पाडस, हरणीचे पिल्लू. अ फॉन, चिंतित, काळजी करते. वरिंग, बिगिन, वरीड. मेघा, डग, क्लाउड्स. विनवितो, विनंती करतो, आळवणी करतो. प्लीड्स, रिक्वेस्ट, जैसा, जसा. सच ॲज, लाईक ॲज.